दहिगाव ग्रामपंचायतीचा साई बायो एनर्जी कंपनी विरोधात एल्गार काम त्वरित बंद करण्याची पोलिसांकडे मागणी। दहिगाव अलंकापुरी इथं साई बायो एनर्जी महाराष्ट्र कंपनीनं परवानगीशिवाय सुरू केलेल्या प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे। आज ग्रामपंचायतीनं नातेपुते पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कंपनीवर तातडीनं कारवाई करून काम बंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली। काय आहे प्रकरण? ग्रामपंचायत दहिगावनं दिलेल्या पत्रात म्हटलंय की कंपनीने यापूर्वी दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र 26 मे 2026 रोजी विशेष ग्रामसभेत ठराव क्रमांक 2 नुसार रद्द करण्यात आलंय। गावकऱ्यांच्या बायो एनर्जी प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। प्रदूषण, दुर्गंधी, पाण्याचा अतिवापर आणि आरोग्य धोक्याच्या कारणास्तव ग्रामस्थांनी प्रकल्पास नकार दिलाय। नोटीस देऊन ही काम सुरूच। ग्रामपंचायतीनं कंपनीला काम बंद करण्याच्या 2 नोटिसा बजावल्या तरीही कंपनीनं 10 जून 2026 पासून काम सुरू केले। 8 दिवसात केवळ 1% काम झालंय। कंपनी उच्च न्यायालयाची परवानगी असल्याचा दावा करत असली तरी त्याबाबतचे कागदपत्र ग्रामपंचायत किंवा पोलिसांना सादर केलेले नाहीत। पत्रात गंभीर आरोप करण्यात आले। कंपनीनं परवानगीशिवाय उत्खनन करून नैसर्गिक जलस्रोत बुजवले, दैनंदिन वाहतुकीचे रस्ते उखडले आणि सामाजिक शांतता भंग केली। यामुळे गावात तणावाचं वातावरण आहे। ग्रामपंचायतीनं नातेपुते पोलिसांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतलाय। पोलीस कर्मचारी गावकऱ्यांना सांगत आहेत की कंपनीकडे हायकोर्टाची परवानगी आहे, विरोध कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील अशी धमकी दिली जाते असं पत्रात नमूद आहे। दहिगावातील केवळ 7 ते 8 व्यक्ती कंपनीला समर्थन देत असून संपूर्ण गाव प्रकल्पाच्या विरोधात आहे। सरपंच सोनम रणजित खिलारे व ग्रामसेवक S.A. भापकर यांच्या स्वाक्षरीनं दिलेल्या पत्रात मागणी करण्यात आली आहे की कंपनीची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी व काम तात्काळ बंद करावे। भविष्यात होणाऱ्या नुकसानीस कंपनीला जबाबदार धरावे। जर काम बंद झालं नाही तर गावकरी सामुदायिक आत्मदहन व आमरण उपोषण करतील असा इशारा ग्रामपंचायतीनं दिलेला आहे। हे निवेदन आज दुपारी 2:30 वाजता नातेपुते पोलीस ठाण्यात स्वीकारण्यात आले। यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।